नांदगाव शहरातील दत्तनगर या भागातील नागरिकांना पाणी पुरवठा न झाल्याने महिलांनी नॅशनल हायवे N53 या संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको केला। नगर परिषदेचे पाणी पुरवठा निरीक्षक गणेश पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांनी आंदोलकाची समजूत काढल्याने आंदोलन मागे घेण्यात आले। दरम्यान या रास्ता रोको आंदोलनामुळे हायवेवर चक्का जाम झाला होता। वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले। दरम्यान लोकशास्त्र न्यूजशी बोलताना ज्योती रवींद्र गवळी यांनी अधिक माहिती दिली। बघूयात सविस्तर। आज आम्हाला 25 दिवसापासून पाणी नाहीये। प्रत्येक वेळेस आमच्याच पाण्याच्या वेळेस ते पाईपलाईन फुटल्याचं कारण देत असतात। प्रत्येक वेळेस काही ना काही कारण देऊन आम्हालाच पाणी उशिरा सोडत असतात। का आमच्यावर अन्याय केला जातो? प्रत्येक वेळेस आमच्यावरच का असा अन्याय केला जातो? आम्हाला थोड्या पाण्यासाठी हे करावं लागतं। स्वयंपाकाला पाणी राहत नाही, प्यायला पाणी राहत नाही, मुलांना आम्हाला काटकसर करायला सांगावी लागते। आज आम्ही काय करायचं? दत्तनगरचे रहिवासी आहे। आज 26 दिवसापासून आम्हाला पाणी आलेलं नाहीये। लोकशास्त्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे।